वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आमचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे. आपल्या लहान वयात म्हणा किंवा आपल्या तरुण वयामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. काय मागण्या आहेत तुमच्या, कोणाच्या वतीनं आजचा मोर्चा आहे, कसं स्वरूप आहे मोर्चाचं? आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जेव्हा सरकार निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला घोषित केली होती आणि आता त्या 6 महिन्याचा कार्यकाल त्यांनी दिला होता, तो आता कार्यकाल संपत आहे आणि 6 महिन्यानंतर आम्ही काय करणार आहोत, 6 महिन्यानंतर आमच्या भविष्यामध्ये रोजगार काय, युवकांमध्ये जे नाराजीचा सूर आहे, सरकार विरोधी जो नाराजीचा जन आक्रोश आहे, हा मोर्चा त्यासाठी आहे की आम्हाला निवडणुकीच्या संभाव्य स्थिती ही करून आम्हाला आमच्या हातामध्ये एक रोजगाराचं गाजर दिलं काय की हे संबंध लातूर जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रामधील 1,10,000 जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या भविष्यावरती एक क्वेश्चन मार्क की 6 महिन्यानंतर काय, ह्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही आमदार म्हणा, खासदार म्हणा, मंत्रालयामध्ये म्हणा भरपूर निवेदन दिले. जिल्हाधिकारी कचेरी असेल म्हणा, तहसील असेल म्हणा, विविध सरकारी आस्थापना असतील म्हणा, ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर निवेदन दिली, परंतु आमचा आवाज कोणीही म्हणजे आवाज त्यांच्यापर्यंत पोचला नाही का त्यांनी जाणून बुजून आमच्याकडे कांडोळा केला. फक्त युवक हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आल्यानंतर फक्त युवकांचीच आठवण येते का किंवा युवकाचा तेव्हाच यूज केला जातो का? मग ह्या काय मागणी आहे नेमकी? आमची मागणी एवढीच आहे आमची मागणी एवढीच आहे की प्रशासकीय सेवेमध्ये आस्थापनामध्ये आमचा कार्यकाळ वाढ करून त्या आस्थापनेमध्ये आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे किंवा शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये किंवा भरती प्रक्रियेमध्ये परीक्षेमध्ये 10% आरक्षण हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये लागलेले प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावे. या संदर्भातच आमचा हा आज भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी जुन्या कलेक्टर ऑफिसला आम्ही नेत आहोत. संदर्भामध्ये आमच्या सर्व मागण्या आम्ही आमच्या निवेदनावर नमूद केलेल्या आहेत. कारण आणि मान्य नाही झालं तर आम्ही पुढे आमरण उपोषणाचा आम्ही काय मागण्या आहेत त्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची 6 महिन्याची मुदत संपलेली आहे. संपलेल्या मुदतीच्या नंतर या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न यांना भेडसावतो आहे आणि या प्रश्नामुळं अत्यंत अडचणीत सापडलेला हा बेरोजगार तरुण, या बेरोजगार तरुणांना आधार देण्याचं काम बालाजी पाटील चाकूरकर करणार आहे. आणि या मोर्चाच्या या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही बेधडक मोर्चा काढतोय. बेधडक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाची पुढची दिशा आम्ही घोषित करू. आझाद मैदानावर आम्ही कूच करू. राज्य शासन सत्तेत येण्यासाठी या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. आता या लोकांना, या युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि यांना जर राज्य शासन वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही राज्य शासनाला सोडो की पळो करू, पण या युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देऊ. यांच्या मुदतवाढीसह समायोजन झालंच पाहिजे आणि यांचं वेतन वाढलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे आमची. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचा कार्यकाळ वाढवून द्यावा व आम्हाला परत काम करण्याची संधी द्यावी व आम्हाला बेरोजगार होण्यापासून वाचवावे, एवढीच नम्र विनंती. काय केलेलं तुम्ही आज मागण्यासाठी? काय करणार? कुठं मोर्चा काढतायत? किती जण? आंबेडकर पार्क ते क्रीडा संकुल जिल्हा. बेधडक मोर्चा. माझे नाव प्रगती बालाजीराम शेट्टी. युवा प्रशिक्षणार्थी शाळा सहाय्यक बोलत आहे. आज आम्ही इथं मोर्चा आलो आहे की आमचं 6 महिन्यानंतर काय, सरकारने मायबाप सरकारने फक्त प्रश्नाचं उत्तर द्यावं की आम्ही इथे भव्य धडक मोर्चा आंबेडकर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केला आहे. जर काही झालं नाही तर आम्ही मुंबईला भव्य धडक मोर्चा घेऊन मंत्रालयावर जाणार आहोत. काय मागणी आहेत तुमच्या? 4.5 हा आमचा एक GR मध्ये मुद्दा आहे. त्याप्रमाणे जर आम्हाला मनुष्यबळाची जर आवश्यकता जर त्या शाळेला असेल तर त्या शाळेने मनुष्यबळाची आवश्यकता करू शकते. त्या मुद्द्यानुसार आम्हाला सरकारने आमचा विचार करावा, एवढीच विनंती.
तुमच्या काय मागणी आहे ना? आम्हाला कायमस्वरूपी रोजगार सरकारने द्यावा, प्रशिक्षणाच्या आधारावर आम्हाला सरकारने कायमस्वरूपी रोजगार द्यावा ही सरकारला विनंती. धन्यवाद.